श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 16 ऑगस्ट वार शुक्रवार या दिवशी आहे पुत्रदा एकादशी. संतान सुखासाठी पुत्रदा एकादशीला कथा नक्कीच ऐकावी किंवा वाचावी. यामुळे भगवान विष्णू हे प्रसन्न होत असतात. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशी साजरी केली जाते. यंदा ही एकादशी 16 ऑगस्टला असणार आहे. या एकादशीला पवित्र एकादशी असं देखील म्हटलं जातं. तर हिची नक्की कथा काय आहे ती आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, आधी सांगितल्याप्रमाणे 16 ऑगस्ट वार शुक्रवार या दिवशी आहे पुत्रदा एकादशी. पुत्रदा एकादशीचं व्रत हे खास करून संतानप्राप्तीसाठी केलं जातं. या दिवशी भगवान विष्णूंसह लक्ष्मीची पूजा केली जाते आणि पती पत्नी जोडीने हे व्रत केल्यानं त्यांना इच्छित फळ जे आहे ते प्राप्त होत असतं. तर या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी कथा नक्कीच श्रवण करावी किंवा वाचावी. तर ती कथा नक्की काय आहे ती जाणून घेऊया. पुत्रदा एकादशीची कथा अशी आहे. युधिष्ठिर म्हणाला, हे परमेश्वरा, एकादशीचं महात्म्य सांगून तुम्ही आमच्यावर फार कृपा केली. आता मी विनंती करतो की पुत्रदा एकादशीचं व्रत कशासाठी केले जाते, त्याची विधी काय आहे याबद्दल सांगावे. श्रीकृष्ण म्हणाले, हे राजन, श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी असं म्हटलं जातं. या दिवशी विष्णूंसह लक्ष्मीची पूजा केली जाते. या संपूर्ण संसारात पुत्रदा एकादशीच्या व्रताशिवाय श्रेष्ठ असे व्रत नाही. या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला पुण्य मिळतेच, त्याचबरोबर तसेच तो विद्वान आणि धनवान देखील होतो. हे व्रत का केले जाते जाणून घेऊया. भद्रावती नावाच्या नगरीत सुकेतुमान नामक राजा राज्य करत होता. त्याला संतान प्राप्ती नव्हती. त्याच्या पत्नीचे नाव शव्या असे होते. तिला संतान नसल्यामुळे ती नेहमी दुःखी असायची. राजाकडे अफाट संपत्ती होती. हत्ती, घोडे, धान्य सगळं होते, परंतु राजाला कुठल्याच गोष्टीत समाधान प्राप्त होत नव्हते. मी गेल्यानंतर माझ्या राजाचा सांभाळ कोण करेल, माझे पिंडदान कोण करेल या विचारात राजा नेहमी असायचा. मुलगा नसल्यामुळे आपण आपल्या पूर्वजांचे आणि देवांचे ऋण कसे फेडायचे याचा विचार राजा करायचा. आपल्याला संतान व्हायला हवी असे राजाला नेहमी वाटायचे. त्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला हवे असे राजाला सारखे वाटत. या विचारात राजा नेहमीच असायचा. राजाने या विचारापोटी आत्मदहन करण्याचा निश्चय केला, परंतु आत्महत्या करणे हे पाप असल्यामुळे त्याने त्याचा विचार मागे घेतला. एके दिवशी राजा घोड्यावर बसून जंगलात निघून गेला व तेथील झाडाफुलांना निहाळू लागला. जंगलात त्यावेळी मोर, वाघ, सिंह, माकड आदी मुक्त संचार करत होते. हत्ती त्याच्या पिल्लांसह फिरत होता. राजाला जंगलात येऊन बराच कालावधी होऊन देखील घरी परत जाण्याचे नाव घेत नव्हता. जंगलातील दृश्य पाहून तो विचार करत होता, मी आजपर्यंत यज्ञ केले, ब्राह्मण देवतांना भोजन करून तृप्त केले, तरीही माझ्या वाट्याला दुःखच का आले असावे. विचारात मग्न असलेल्या राजाला पाण्याची तहान लागली. राजा इकडे तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागला. थोड्याच अंतरावर राजाला एक सरोवर दिसले. त्या सरोवरात सुंदर कमळ उमललेले होते. हंस व मगर विहार करत होते. सरोवराच्या चहूबाजूंनी ऋषींचा आश्रम होता. त्याच वेळी राजाचा उजवा डोळा फडफडायला लागला. राजाला शुभशकुन प्राप्त होणार असल्याची जाणीव झाल्याने तो घोड्यावरून उतरून ऋषीमुनींना
नतमस्तक होऊन त्यांच्यासमोर विराजमान झाला. त्या व्यक्तीने पुत्रमुख पाहिले आहे. तो धन्य आहे. अशा व्यक्तीला पृथ्वीलोकात यश व परलोकात शांती लाभत असते. पूर्वजन्माच्या पुण्याईने व्यक्तीला पुत्र धनप्राप्ती होत असते. राजाला पाहताच ऋषींचे म्हटले, हे राजन, आम्ही आपल्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहोत. आपल्या मनात येईल ती इच्छा तुम्ही मागा. हे ऐकताच राजाने त्यांना विचारले, महाराज, आपण कोण आहात? येथे येण्यामागचा तुमचा उद्देश काय? ऋषीमुनींनी सांगितले, हे राजन, आज संतान देणारी पुत्रदा एकादशी आहे. आम्ही विश्वदेव असून या सरोवरात स्नान करण्यात आलो आहोत. ऋषींचे शब्द ऐकून राजा म्हणाला, ऋषी देवता, मला संतान नाही, माझ्यावर कृपा करा. मला पुत्रप्राप्तीचे वरदान द्या. ऋषीमुनी म्हणाले, हे राजन, आज पुत्रदा एकादशी आहे. हे व्रत आपण अवश्य करावं. भगवंताच्या कृपेने आपल्याला लवकरच संतान सुख मिळेल. ऋषीमुनींचे वाक्य ऐकून राजाने त्या दिवशी एकादशीचं व्रत केलं व द्वादशीला या व्रताचं उद्यापन केलं. ऋषीमुनींना दंडवत करून राजा महालात परतला. काही दिवसातच राणीला दिवस गेले. 9 महिन्यानंतर राजाच्या घरी मुलाने जन्म घेतला. अशी आहे पुत्रदा एकादशीची कथा. संतान सुखासाठी ही कथा ऐका किंवा वाचा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.